गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकिटासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात 2 अतिरिक्त तिकीट खिडक्या उपलब्ध. खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन. आगामी गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनानं ठाणे रेल्वे स्थानकाजवळील आरक्षण केंद्रात फक्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी 2 अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या सुरू केल्या आहेत. 11 ते 31 जुलै दरम्यान या खिडक्या कार्यान्वित राहणार आहेत. या सेवेचा शुभारंभ आज खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला. कोकणवासियांनी या सेवेचा मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन देखील यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी केलं आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी खासदार नरेश म्हस्के प्रयत्नशील असतात. गत वर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी 2 अतिरिक्त खिडक्या सुरू झाल्या आहेत. खिडक्यांची संख्या वाढल्यानं गणेश भक्तांचा वेळ आणि रांगेत उभी राहण्याची दमछाक कमी होणार आहे. मतदारसंघातील कोकणवासी बांधवांनी केलेल्या मागणीचा सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे प्रशासनानं सावंतवाडी स्थानकावर 3 प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली आहे. मंगलोर एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेस या गाड्या लवकरच सावंतवाडी स्थानकावर थांबणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासन आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे जाहीर आभार मानले. दरवर्षी पावसाळ्यात ठाणे स्थानकात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी भूमिगत मायक्रोटेनलचं काम पूर्ण झाले. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात ठाणे स्थानक परिसरात कुठेही पाणी साचलं नाही, ही ठाणेकरांसाठी अत्यंत समाधानकारक बाब आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वर नवीन एस्केलेटरचे काम सुरू असून ते लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. तसंच प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील सार्वजनिक प्रसाधनगृहांचे नूतनीकरणाचं काम वेगानं सुरू असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी दिली. जवळजवळ 90% कोकणवासी हे गावी जात असतात आणि त्यांचं जाण्याचं दळणवळणाचं साधन एकमेव म्हणजे रेल्वे. सगळ्यांनाच काही ऑनलाईन बुकिंग करता येत नाही आणि मग लिमिटेड खिडक्या असल्यामुळे तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागतं. याकरता मी खासदार झाल्यापासून आपण 2 अतिरिक्त खिडक्या कोकणवासियांसाठी आपण रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आपण सुरू करतो आणि आज सुद्धा त्या सुरू केलेल्या आहेत. कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे. त्याचबरोबर मंगलोर एक्सप्रेस 12,133 नंबर, 12,431 राजधानी एक्सप्रेस आणि 12,201 गरीब रथ एक्सप्रेस ह्या ज्या गाड्या आहेत ह्या सावंतवाडी या ठिकाणी थांबत नव्हत्या. आपण मागणी केली आणि आता रेल्वेने तत्वतः ह्या 3ही गाड्या सावंतवाडी स्टॉप करता मंजुरी दिलेली आहे. प्रोसिजर सुरू आहे आणि काही दिवसातच या गाड्या त्या ठिकाणी थांबतील. त्यामुळे एक मोठा आणखी एक दिलासा या मुंबईवासियांना, ठाणेकरवासियांना मिळणार आहे. ठाणा स्टेशनमध्ये पाहता आपण दरवेळी पावसात पाणी तुंबत होतं आणि आपण दाखवत होता, पण मायक्रो टनलिंग आपण सुरू केल्यामुळे काम झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी यावेळी साचलेलं नाही आहे. एक्सिलेटरची कामं सुरू आहे, स्वच्छतागृहाची कामं सुरू आहेत. वाशी रेल्वे हे सुद्धा काम कोणी करायचं, सिडकोनी करायचं का रेल्वेनी करायचं, 2008 पासून हा प्रश्न जो प्रलंबित होता तोही आपण संपवलेला आहे आणि रेल्वेने ती सर्व स्टेशन ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. कामं सध्या दोघंही करतायत. वाशी रेल्वे या ठिकाणी खूप गैरसोयी आहेत, पण काही दिवसात या सिडको आणि जो रेल्वेचा असमन्वय होता त्यामुळे कामं होत नव्हती. त्या ठिकाणी सुद्धा आता कामं सुरू होतील. जास्तीत जास्त सुविधा कोकणवासियांना देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतो. सर, मात्र अतिरिक्त खिडक्या करून देखील काही कोकणवासियांना जे आहे रांगेत तात्काळात उभं राहावं लागतं, मात्र ते तात्काळात उभं राहून देखील त्यांना तिकीटं मिळत नाहीत. यांच्यासाठी काही विशेष रेल्वे सेवांची आपण मागणी पण कोकण वासियांकरता गणेशोत्सवामध्ये अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण मागणी करतोय आणि तशा अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण अनेक गाड्या त्यावेळी आपण सोडतोय की जेणेकरून नागरिकांना आणि प्रवाशांना त्याचा लाभ होईल. सर, मेमो जी गाडी
पावसाळ्यात पिण्याचं पाणी उकळून आणि गाळून वापरण्याचं ठाणे महापालिकेचं नागरिकांना आवाहन. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने पिण्याच्या पाण्याद्वारे पसरणाऱ्या जलजन्य रोगांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. दक्षतेचा उपाय म्हणून नागरिकांनी पिण्याचं पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आले. पावसाळ्यात जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी आपल्या इमारतींमधील जमिनीखालच्या तसंच इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता करावी, तसंच पाण्याच्या टाक्यांचा सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा असं आवाहन केले. आरोग्याच्या दृष्टीनं खबरदारीचा उपाय म्हणून घरगुती वापरासाठी तसंच पिण्यासाठी वापरण्यात येणारं पाणी उकळून आणि गाळून प्यावं. यामुळे जलजन्य रोगांचा प्रसार टाळता येईल असं आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील वर्तकनगर येथील स्वर्गीय सुलोचनादेवी सिंघाने हायस्कूलमधून 3री आणि 4थीच्या सुमारे 55 ते 60 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची चर्चा दबक्या आवाजात पालक वर्गात सुरू आहे. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी जिल्हाधिकारी तसंच ठाणे महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे. कृष्णा पाटील यांनी दिलेल्या पत्रानुसार संबंधित विद्यार्थ्यांना 1 आणि 2 जुलै रोजी मुंबईतील लोअर परळ येथे आयोजित विज्ञानविषयक कार्यक्रमासाठी शाळेतर्फे नेण्यात आलं होतं. या प्रवासादरम्यान शाळा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा प्रवास झाला. त्यांच्याकडूनच विद्यार्थ्यांना अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे 55 ते 60 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली असून अनेक विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब आदी त्रासामुळे ठाण्यातील ज्युपिटरसह इतर रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करावं लागल्याचं पत्रात नमूद करण्यात आले. उपमहापौर पाटील यांनी या घटनेत शाळा प्रशासनानं तातडीने जबाबदारी स्वीकारून आवश्यक उपाययोजना करण्याऐवजी दुर्लक्ष केल्याचा उल्लेख केलाय. तसंच विषबाधेचं नेमकं कारण काय, त्यासाठी जबाबदार अधिकारी किंवा संबंधित व्यक्ती कोण याची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशीही त्यांनी मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. संबंधित शाळा प्रशासन आणि दोषींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसंच आवश्यक असल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत अशी विनंतीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून निष्पक्ष चौकशी करावी अशी भूमिका उपमहापौर कृष्णा पाटील यांनी मांडली आहे. ठाणे पश्चिम येथील ब्रह्मांड परिसरातील आझाद नगर येथील मद्रास चाळीत शुक्रवारी दुपारी घराच्या गॅलरीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय, तर त्याची आई आणि लहान भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून चाळीतील 3 घरं रिकामी केली आहेत. या प्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दुपारी 3:35 या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार ब्रह्मांड येथील मिशनरी चॅपल चर्च जवळील मद्रास चाळीतील अधिक 1 मजली सुमारे 25 ते 30 वर्ष जुन्या घराच्या गॅलरीचा काही भाग शेजारच्या घरावर कोसळला. यावेळी घरात 3 जण झोपले होते. ढिगाऱ्याखाली अडकल्यानं तिघेही जखमी झाले. जयकुमार जयस्वाल 12 वर्ष याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या दुर्घटनेत उर्मिला जयस्वाल यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर टायटन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर विनीत जयस्वाल वय वर्ष 9 याच्या डोक्यालाही दुखापत झाली असून त्याच्यावर टायटन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षेचा विचार करून मद्रास चाळीतील 3 घरं तातडीने रिकामी करण्यात आली आहेत. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने धोकादायक भागाला धोकापट्टी लावली असून सार्वजनिक बांधकाम विभाग, माजोडा प्रभाग समिती आणि अतिक्रमण विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
घटनास्थळी उपायुक्त दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व्ही.एम. तडवी, पोलीस अधिकारी तसंच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक उपस्थित होते. मॅडम काय नेमकी घटना आहे आणि काय उपाययोजना केल्या? खरं तर आज पावसाने उसंत घेतल्यानंतर असं वाटलेलं की म्हणजे आम्ही निवांत होतो की आता पुढे काही दुर्घटना घडणार नाही, कारण झाडं पडण्याचं जे सत्र चालू होतं, तर खऱ्या अर्थाने आज आम्हाला असं वाटलेलं की सगळं शांत झालं आहे. पण आज ही दुर्दैवी घटना प्रभाग क्रमांक 3मध्ये घडली. जे घरमालक आहेत ते स्वतःच्या घराचं काय रिपेरिंगचं काम करत होते आणि त्याच्यामुळे जो भाडोत्री आहे त्याच्या घरावरती तो स्लॅब पडला आणि त्याच्यात एका मुलाचा दुर्दैवी अंत झाला. 12 वर्षाचा तो मुलगा आहे आणि निष्पाप मुलाचा त्याच्यामध्ये बळी गेला. आई आणि एक छोटा मुलगा हॉस्पिटलला ॲडमिट आहेत आणि वडील मला असं वाटतं कामाला होते. आणि आता तो मलबा आपण सगळा काढलेला आहे आणि जे हँगिंग सगळं त्यांचं अँगल वगैरे होतं ते कटिंग करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. मॅडम अशा प्रकारच्या जे काही घटना घडतात कुठे प्रिकॉशन घ्यायला पाहिजे तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं बघा, स्लममध्ये काम करत असताना हा अनुभव आम्हाला प्रत्येक वेळी येतो की अनधिकृत बांधकाम जे फोफावलेली आहेत त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडतात. खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघत असाल तर इथे हा गल्लीचा पोर्शन आहे आणि त्या गल्लीच्या जागेवरती वाढीव बांधकाम करून ती गल्ली पॅक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती तो स्लॅब मारलेला आहे. कुठलेही प्रिकॉशन न घेता अँगल जे प्रॉपर आपण टाकतो आय बीम वगैरे तशा प्रकारचं कुठेही बांधकाम ते दिसत नाही. नुसतं अँगलवरती ते बांधकाम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते जीर्ण झाले. एवढा सततचा जो 10-12 दिवसाचा पाऊस त्याच्यामुळे ती जागा पूर्ण जीर्ण झाली असेल आणि त्याचमुळे मला असं वाटतं की छोटा किरकोळ रिपेरिंगच्या टायमाला अशा प्रकारची ही घटना घडली आणि एका मुलाचा नाहक बळी गेलेला आहे. मला असं वाटतं की प्रशासनाला आता आपण सक्त ताकीद दिलेली आहे की अशा प्रकारचे जे वाढीव बांधकाम झालेले आहेत, ज्या गल्ल्या एक्वायर केलेल्या आहेत आणि जे स्लॅब अशा प्रकारचे वाढीव बांधून टाकलेले की जिथे कुठेही सपोर्ट सिस्टम नाही आहे, तर अशा ह्याच्यावरती तुम्ही ताबडतोब कारवाई करून ते काढण्यात यावे म्हणून. नौपाड्यात स्विगी इन्स्टामार्टवर एफडीएचा छापा, सडलेल्या अन्नसाठ्याप्रकरणी सीलची कारवाई सुरू. नौपाड्यातील शिवानंद इमारतीमध्ये सुरू असलेल्या स्विगी इन्स्टामार्ट आउटलेटमध्ये सडलेले दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड आणि अन्य खाद्यपदार्थ साठवून ठेवल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून अन्न व औषध प्रशासनाने संबंधित आउटलेटवर छापा टाकून सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिसरातील रहिवाशांनी अस्वच्छतेबाबत भाजपचे नगरसेवक संजय वाघोले यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर नगरसेवक वाघोले आणि शिवसेनेचे पदाधिकारी किरण नागती यांनी घटनास्थळी भेट देत तातडीनं कठोर कारवाईची मागणी केली. त्याच्या पाठपुराव्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी आउटलेटची तपासणी केली. तपासणी दरम्यान अन्न पदार्थांच्या साठवणुकीत आणि स्वच्छतेच्या नियमांच्या पालनात गंभीर त्रुटी आढळल्याचं समोर आले. यानंतर संबंधित आउटलेट विरोधात कारवाई करत ते सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती नगरसेवक संजय वाघोले आणि शिवसेनेचे पदाधिकारी किरण नागती यांनी दिली आहे. दरम्यान नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी, तसंच शहरातील तत्सम आस्थापनांची देखील सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. प्रकरण आहे आज इथे तुम्ही आले जमले. नौपाडा विभागामध्ये शिवानंद बिल्डिंग आहे आणि या शिवानंद बिल्डिंगमध्ये सोसायटीच्या बेसमेंटला स्विगी इन्स्टामार्ट म्हणून एक या ठिकाणी आउटलेट आहे आणि या आउटलेटमुळे सोसायटीमधील सभासदांना या ठिकाणी त्रास होतो आहे. या आउटलेटमधील मुलं सोसायटीमधील सभासदांना दादागिरी करतायत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी सकाळी या ठिकाणी आपण हा भाग स्वच्छता ठेवा म्हणून सूचना करायला आले. महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकला सांगतात तुमचा या ठिकाणी संबंध काय, त्यांना दादागिरी करतायत. आणि त्यामुळे स्वच्छता निरीक्षकने मला फोन केला की आपल्या विभागामध्ये शिवानंद बिल्डिंगमध्ये स्विगी इन्स्टामार्ट म्हणून हे आउटलेट आहे, त्या ठिकाणी मी पाहणी केली. आतमध्ये ब्रेड, सडलेले पदार्थ त्या ठिकाणी आढळून आलेले. सडलेले ब्रेड होते, इतर वस्तू होत्या. आता त्या लोकांनी त्या वस्तू सर्व
उचललेले आहेत. दुसरं, या ठिकाणी गांजा पिण्यासाठी जो कव्हर करायला कागद लागतो, तो कागद या ठिकाणी विकला जातोय. आता मी FDIचे महेंद्र गायकवाड म्हणून आहेत, त्यांना मी आता फोन केला आहे. FDIचे महेंद्र गायकवाड या ठिकाणी येतील, पंचनामा करतील. यांनी जी काही स्वच्छता ठेवायला पाहिजे या आउटलेटमध्ये, ती अजिबात स्वच्छता नाही आहे आणि दादागिरीची भाषा या ठिकाणी त्यांची चाललेली आहे. त्यांच्यावर या ठिकाणी कडक कारवाई व्हावी याकरता इथे थांबलेलो आहे. महेंद्र गायकवाड येतील, पंचनामा करतील, त्याच्यासाठी त्यांची वाट बघतो.